तर जरांगे मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत। मात्र नितेश राणे यांनी जरांगेंना थेट इशारा दिलाय। जरांगेंना आमची भिंत पार करावी लागणार, नितेश राणेंचा जरांगेंना इशारा। मला अजूनपर्यंत हा प्रश्नाचं कोडं सुटलेलं नाही आहे की नेमकं मनोज जरांगे पाटलांचं जो काय आंदोलन आहे ते कशासाठी आहे? मराठा समाजासाठी आहे की फडणवीस साहेबांच्या नावाने राजकारण करण्यासाठी आहे? आता परत परत विचारण्याची वेळ आलेली आहे की नेमकं ह्यांचे स्क्रिप्ट येतो कुठून आहे? मराठा समाजाचं हित राहिलं बाजूला, तुमचं जे काय सगळे सोहऱ्यांची जी मागणी आहे ती आज नाही तर उद्या सरकार काय ना काहीतरी तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करेल ना। पण त्या निमित्ताने ही जे काय वारंवार फक्त नुसतं फडणवीस साहेबांना जे टार्गेट करण्याचं जे काम सुरू आहे, मनोज जरांगेंनी हे लक्षात ठेवावं की आम्ही पण मराठा समाजाचे आहोत। सागर बंगल्याच्या पोचण्याच्या अगोदर एक भिंत म्हणून आम्ही पण तिथे उभे आहोत। पहिले आमची भिंत पार करा आणि मग सागरपर्यंत पोचण्याचा विचार करा।